गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक हो। आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे ना, भगवंताची प्राप्ती नक्की कुणाला होते वर? भगवंताची कृपा कुणावर होत असते? या प्रश्नाचं उत्तर आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। जर आपली मूर्खाची जर संगत असेल ना, तर आपल्याला भगवंताची प्राप्त होईल का बरं? म्हणून मूर्खाशी संगत कधी करू नये। म्हणून संत संगतीने मनुष्य पुढे जातो ना। आपल्या जीवनामध्ये आहे ना, दुःख आलं ना तर सुख पण येणार आहे। नशिबाची चिंता नशिबावरच सोडा, पण आपली संगत चांगली करा। भलेही एक वेळा आपल्या जीवनामध्ये दुःख येईल, पण निरंतर संत संगतीनं आपल्या जीवनात सुख येईल, हे प्रत्येकानं लक्षात ठेवायला हवं। जर साप दगडाचा असेल ना, तर सर्व त्याची पूजा करतात, पण तो जिवंत जर असला ना, तर त्याला जागेस ठार मारतात ना। म्हणजे ह्या जगाची रीत आहे कशी, कोणाला कधीच चैन पडून देत नाही। मग त्यांच्याकडे पाहून आपण भक्ती सोडायची का बरं? अजिबात सोडायची नाही। श्रीकृष्ण स्वारी सांगतात ना, मनुष्याच्या हातून चुकासुद्धा होतील, लोक गैरसमजसुद्धा करतील। हेच आयुष्य आहे ना। अर्जुनाला श्रीकृष्णाने काय सांगितलं? इथे तुझी प्रशंसा होईल, पण अपमानही होईल। अपमानाला रागाने नाही तर यशाने उत्तर द्यावं ना, कारण काळापेक्षा मोठा साक्षीदार नाही आणि कर्मापेक्षा मोठा न्यायाधीश नाही। या जगामध्ये कोणीही परिपूर्ण नाही। लोक देवामध्ये सुद्धा दोष शोधतात ना, मग आपण तर साधे माणसं आहोत। कोणीतरी म्हटलेलं आहे ना, मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे, त्याच्या हातून प्रत्येक वेळी चुका होत राहतात। पण मनुष्य मात्र ज्याच्या नामस्मरणामध्ये भगवंत असतो ना, त्याच्या जीवनामध्ये किती दुःख जरी आलं ना, तरी तो कधीच हारून जात नाही। कारण का बरं? कारण भगवंताची जी शक्ती असते ना, त्याच्या हृदयामध्ये जागा निर्माण करत असते। म्हणून त्याच्या जीवनात जरी दुःख आलं ना, तरी तो घाबरतो का बरं? कधीच घाबरत नाही। मनुष्याचं हे मन आहे ना, नेहमी विचलत असतं। नेहमी त्याच्या मनामध्ये अनेक विचार येत असतात, पण ते काय येतात बरं? कारण त्याच्या मनामध्ये आहे ना, भरपूर अहंकार साठलेला असतो। मग त्याला काय करावं हे काहीच समजेना। समर्थांनी सुंदर असं वर्णन केलेलं आहे। फुटेना तुटेना चळेना ढळेना, सदा संचले मी पणे ते कळेना। तया एक रूपासी दुजन साहे, मना संत आनंत शोधून पाये। म्हणजे ही आत्मवस्तू आहे ना, ही कधीही फुटत नाही, कधी तुटत नाही, ढळत नाही आणि विचलित सुद्धा कधी होत नाही। पण हा मनामध्ये जेव्हा अहंकार साठतो ना, त्यावेळी मनुष्याला काही कळत नाही। ती एकमेव वस्तू आहे ना, तिथे द्वैतभाव सहन होत नाही। म्हणजे जे शाश्वत आहे त्याचा मनुष्यानं शोध घेतला पाहिजे ना, पण मनुष्य त्याचा शोध घेतो का बरं? कधीच घेत नाही। कारण मनुष्याला आहे ना, पूर्ण वाईट गोष्टी करायच्या असतात, पण जो चांगल्या गोष्टींचा शोध घेतो ना, तो नेहमी त्याच्या जीवनामध्ये धनसुद्धा येतं आणि भगवंताशी त्याचं नातं एकदम घट्ट ठरतं ना। खरं तर मंदिरात आपण देव शोधणं सोपं असतं, पण स्वतःच्या घरामध्ये स्वतःच्या मनामध्ये देव शोधणं म्हणजे आयुष्याचं खरं साध्य आहे ना।
पहा, आपण पाहत होतो भगवंताची प्राप्ती नक्की कोणाला होते. पहा, एका सुंदर उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करू. एका राजा होता, अतिशय न्यायप्रिय आणि लोकाभिमुख आणि धार्मिक स्वभावाचा होता ना. तो बघा आपल्या आवडत्या देवतेची मोठ्या भक्तिभावानं रोज पूजापाठ आणि स्मरण करत असे. एके दिवशी इष्टदेव प्रसन्न होऊन त्यांना दर्शन देऊन म्हणाले, राजन, मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालेलो आहे. मला सांग, तुझी काही इच्छा आहे का बरं? प्रजेवर प्रेम करणारा राजा म्हणाला, प्रभो, तू मला जे काही दिलं आहेस ना, ते माझ्याकडं आहे. तुझ्या कृपेनं राज्यात सर्व प्रकारची सुखशांती नांदत आहे. तरीसुद्धा माझी एकच इच्छा आहे की तू मला देऊन आशीर्वाद दिला आहेस, माझ्या सर्व प्रजेचं दर्शन घ्यावं. कृपया मला दर्शन द्या. हे शक्य नाही असं म्हणत देवाने राजाला समजावलं. पण प्रजेवर प्रेम करणारा राजा देवाकडे हट्ट करू लागला. शेवटी भगवंताला आपल्या भक्तापुढं नतमस्तक व्हावं लागलं ना. आणि ते म्हणाले, ठीक आहे, उद्या तुझी सर्व प्रजा त्या टेकडीवर आण आणि मी सर्वांना टेकडीच्या माथ्यावरून दर्शन देईन. हे ऐकून राजाला खूप आनंद झाला आणि त्यानं देवाचे आभार मानले ना. दुसऱ्या दिवशी संपूर्ण शहराला ढोल ताशांचा दणदणाट करण्यात आला की उद्या सर्वांनी माझ्यासोबत डोंगराच्या पायथ्याशी पोचावं. तिथे देव तुम्हाला सर्वांना दर्शन देईल. दुसऱ्या दिवशी राजा आपली सर्व प्रजा आणि नातेवाईकांसह टेकडीकडे चालू लागला. फिरत असताना मला एका ठिकाणी तांब्याच्या नाण्यांचा डोंगर दिसला. काही लोक त्या दिशेने थांबू लागले. म्हणूनच शहाण्या राजाने सर्वांना सावध केलं की कोणीही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, कारण तुम्ही सर्वजण देवाला भेटणार आहात ना. या तांब्याच्या नाण्यांमध्ये तुमचे नशीब लात मारू नका. पण लोभ आणि लालसेनं ते दबलेले काही लोक होते ना, तांब्याची नाणी घेऊन टेकडीच्या दिशेने पळू लागले आणि नाण्यांचा गठ्ठा बनवून आपल्या घराकडे चालू लागले. ते मनात विचार करत होते, आधी ही नाणी जमा करू आणि मग देवाला भेटू. राजा खिन्न मनाने पुढे निघाला. पहा, इथे तुम्हाला एक सांगणं आहे की लोभामुळं आहे ना, मनुष्य भगवंताचे नामस्मरण करत नाही. अहंकारामुळं मनुष्य भगवंताचं नामस्मरण करत नाही आणि मग त्याला नरक यातनाच भोगाव्या लागतात ना. बघा, ही भगवंताचीच लीला होती ना, की भगवंतानं बघा त्या एक टेकडीवर त्या नाण्यांचा डोंगर बनवला ना. सर्व लोभी तेथे धावून गेले आणि जे भगवंताचे प्रेमी होते ना, तेच राजासोबत राहिले. बघा, काही अंतर चालवून गेल्यानंतर चांदीच्या नाण्यांचा चमकणारा तो डोंगर दिसला. यावेळी उरलेल्या विषयातील काही लोक त्या बाजूने धावू लागले आणि चांदीच्या नाण्यांचे गठ्ठे बनवून आपापल्या घराकडे चालू लागले ना. अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही असा विचार त्यांच्या मनामध्ये चालू होता. इतकी चांदीची नाणी पुन्हा सापडतील किंवा न मिळतील, देवाला मी पुन्हा कधीतरी नक्कीच सापडेल. तसंच काही अंतर चालवल्यावर सोन्याच्या नाण्यांचा डोंगर दिसला. आता सर्व लोकांमध्ये बघा उरले आणि राजाचे नातेवाईकही त्या बाजूने धावू लागले. इतरांप्रमाणे त्यांनीही नाण्यांचे गठ्ठे भरले आणि आपापल्या घराकडे निघाले. आता फक्त राजा आणि राणी उरली होती. राजा राणीला म्हणू लागला, बघ किती लोभी लोक आहेत. त्यांना देव भेटण्याचं महत्त्वही कळत नाही. देवासमोर जगाची संपत्ती काय आहे बरं? राजाच्या मुद्द्याला राणीनं साथ दिली आणि पुढे जात राहिली. बघा, काही अंतर चालवून गेल्यावर राजा आणि राणीला दिसले की 7 रंगांची आभा विखुरलेल्या हिऱ्याचा डोंगर आहे. आता राणीलाही विरोध न करता आला नाही.
तिनेही हिऱ्यांच्या आकर्षणापासून पळ काढला आणि हिऱ्यांचे गठ्ठे बनवायला सुरुवात केली. तरीही तिचं समाधान झालं नाही. म्हणून तिनं साडीला पल्लूला बांधायला सुरुवात केली. वजनामुळं राणीचे कपडे शरीरापासून वेगळे झाले, पण हिऱ्यांची लालसा अजूनही सुटली नाही. हे पाहून राजाला अत्यंत अपराधी आणि अनावस्था वाटली ना. अत्यंत दुःखी मनानं राजा एकटाच पुढे निघाला. देवा अक्षरशः त्याची वाट पाहत उभा होता ना. राजाला पाहून भगवान हसले आणि विचारलं, तुमची प्रजा आणि तुमचे प्रियजन कुठे आहे? मी त्यांना भेटण्यासाठी खूप दिवसांपासून आधीरतेने वाट पाहत आहे. राजानं शर्मेनं आपलं डोकं झुकावलं. तेव्हा भगवंतांनी राजाला समजावलं ना, राजन, जे लोक आपल्या जीवनात माझ्यापेक्षा भौतिक ऐहिक प्राप्ती अधिक मानतात, ते मला प्राप्त करू शकत नाही आणि माझा स्नेह आणि कृपेपासून ते वंचित राहतील. पहा, जे जीव मनाने, बुद्धीने आणि आत्म्यानं भगवंताच्या आश्रयाला येतात ना आणि सर्व सांसारिक संबंध सोडून देवाला आपला मानतात, तेच भगवंताला प्रिय असतात ना. नाहीतर पूर्ण ही लीला कोणी रचली होती बरं? भगवंतानेच रचली होती ना. बघा, संत आहेत ना या जीवनातले बघा, आपल्या जीवनाला एक कलाटणी देणारे संत आहेत ना. ते प्रत्येकाला भगवंताची भेट घडवू इच्छितात. पण हे आपलं मन आहे ना, हा आपला लोभ आहे ना, हा आपला अहंकार आहे, तो मध्ये आडवा येतो. भगवंताची जेव्हा भेट घडवायला जातो ना, तेव्हा भगवंत तिथे काहीतरी असं प्रसंग निर्माण करतो की त्या दुसरीकडे तुम्ही प्रभावित व्हाल. जे तिकडे प्रभावित होतात ना, ते भगवंतापासून दूर निघून जातात. आणि ज्यांना मोह, माया, लोभ नाही, ते भगवंतापाशी जातात. मग आपण कधी कधी म्हणतो ना की बघा, याच्याकडे भरपूर श्रीमंती आहे. पण काही माणसं असतात ना, जेवढी श्रीमंती असते तेवढी सुद्धा ते नम्र असतात. बघा, तुम्ही टाटाचे मालक तुम्ही पाहिला असाल, किती नम्र मनुष्य. शेवटी बघा, मरण पावले ना, पण त्यांची कीर्ती आजसुद्धा आपल्याला आठवते. म्हणून असं मनुष्यानं आहे ना, दुसऱ्याला मदत करणारं व्हावं. कधी लोभामध्ये अडकू नये. जो लोभामध्ये अडकला ना, त्याच्या जीवनाची साडेसाती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संत संगती जेव्हा आपल्याला भेटते ना, तेव्हा आपण त्या संतांना कधी सोडायचं नाही. त्यांचे पाय धरायला लागले ना, तरी आपण त्यांच्यापासून वेगळे होऊ नये. बघा, त्यावेळी भगवंतानं राजाला समजावलं ना की सर्व नामस्मरण करू शकत नाही. तुला वाटतं की सर्वांचं भलं व्हावं, पण सर्व लोभी आहेत ना, त्यांचं भलं होईल का बरं? अजिबात होणार नाही. त्यावेळी राजा बघा राजवाड्यामध्ये जातो. बघा, राजा आपल्या महालामध्ये बसला होता. तेवढ्यात त्याला प्रधान येताना दिसला. प्रधान राजाजवळ आला. त्याने राजाला प्रणाम केला. राजाच्या राज्यकारभाराविषयी दोघेही चर्चा करू लागले. थोड्या वेळानं एक द्वारपाल तेथे आला आणि म्हणाला, महाराज, द्वारावर एक संन्यासी आला आहे आणि तो आपल्या भेटीची वेळ मागत आहे. राजा संत, महात्मे, फकीर यांची कदर करणारा होता ना. राजाने द्वारपाळाला संन्यासी महाराजांना घेऊन येण्यास सांगितलं. द्वारपाळ संन्यासी महात्म्यांना घेऊन राजाकडे आला. महात्मा येताच राजाने स्वतः उठून त्यांना नमस्कार केला. आस्थेने विचारपूस केली. त्यांचा यथायोग्य सत्कार केला आणि त्यांना उपदेश करण्याविषयी सांगितलं. संन्यासी महाराज म्हणाले, राजन, तुम्ही तुमचे राज्य अतिशय उत्तम पद्धतीने चालवतात. सर्व प्रजा सुव्यवस्थित आहे, सुखी आहे. कोणाचं कोणाशी भांडण तंटा नाही. सर्व धर्माचे लोक आनंदाने राहत आहेत. अन्नधान्य, पशु पक्षी सगळ्यात बरकत आहे. हे पाहून मला आनंद वाटतो. राजा म्हणाला, महाराज, ही स्तुती माझी एकट्याची नसून
माझ्या सर्व सहकाऱ्यांची पण आहे ना. महाराज, ही स्तुती बाजूला ठेवून आपण मला भविष्यकाळासाठी काही उपदेश करावा अशी विनंती आहे. संन्यासी महाराज म्हणाले, राजा, सदा सर्व काळ एकच परिस्थिती राहत नाही. त्यामुळं तुला फक्त एकच वाक्याची मी उपदेश करतो, तो म्हणजे हेही दिवस जातील. एवढंच तू लक्षात ठेव. एवढं बोलून ते तेथून निघून गेले. राजा विचारात पडला. प्रधानानं हे पाहिलं तो म्हणाला, महाराज, अहो संन्यासी महाराजांनी केलेला उपदेश आहे ना, आपण लक्षात ठेवा म्हणजे झालं. पण राजाचे तगमग काही थांबेना. कारण एवढी सुबत्ता समृद्धी असताना संन्याशाने आपल्याला हेही दिवस जातील असं का म्हटलं, याचा त्याला उलगडा होईना. राजा रात्रंदिवस याच विचारामध्ये गढून गेला. काही दिवसातच दुसऱ्या राजाने या राज्याच्या राज्यावर स्वारी केली. राजा युद्धाच्या तयारीमध्ये कमी पडल्यानं परक्या राजाचे सैन्य आक्रमणावर आक्रमण करत राहिल्यानं हा राजा हारला आणि त्याला बंदिवान करून त्या राजापुढे नेण्यात आलं ना. तेथील राजानं या राजाला कारागृहामध्ये टाकलं. कारागृहात अंधार कोठडीमध्ये कोणीच नसे. राजा एकटा निराश हाताश बसून राहत असे. आपल्या पूर्वीचे वैभव आठवत असे. त्यातच त्याला एक दिवशी संन्यासी बाबांबरोबर झालेली भेट आठवली. उपदेशी झाले. त्या उपदेशानं राजाला आशा दाखवली, हेही दिवस जातील. राजा निराशेकडून आशेकडे वळला आणि त्या दिवसापासून तो आनंदी राहू लागला. कारागृहाच्या सैनिकांना याचं कारण कळेना की कारागृहात कैदी म्हणून राहणारा राजा इतका आनंदी कसा राहू शकतो बरं. त्यांनी त्यांच्या राजाला कळवलं. तो राजाही विचारात पडला, हे कसं काय साध्य झालं. त्यानं या राजाला विचारलं असता या राजानं संन्यासी महाराजांशी झालेली भेट, हेही दिवस जातील, हा उपदेश सांगितला. त्यानं हा उपदेश ऐकताच त्याला ही जाणीव झाली की आपणही एक राजा आहोत आणि आपल्यावरही ही वेळ येऊ शकते. हे जाणून त्यानं राजाची मुक्तता केली. तसेच त्याचे राज्य त्याला परत दिलं आणि मोठ्या सन्मानानं त्याला परत पाठवलं. याचं तात्पर्य काय आहे बरं. विचारांमध्ये ताकद असते ना. एखादा विचार आहे ना, मानवाचं आयुष्य बदलून टाकू शकतो. कधीकधी आपण पाहतो भरपूर शिकलेली व्यक्तीसुद्धा चांगलं विचार करत नाही. तो चांगलं विचार करत असताना जास्त आत्महत्या कुठे होतात बरं. कोण जास्त आत्महत्या करतो. शिकलेली माणसंच करतात ना. बघा, माणसाने जगाशी कसं वागावं हे तुमचे शिक्षण केलेले पुस्तकं सांगत नाही, ते माणसाचे संस्कारच बोलतात ना. म्हणून ज्याला दुसऱ्याशी कसं वागावं, दुसऱ्याशी कसं बोलावं, दुसऱ्याशी कसं कोणाचं ऐकावं हे ज्याला कळालं ना, तो सर्वात भगवंताचा लाडका होतो. म्हणजे आपल्या विचारांमध्ये ही ताकद असते ना की भगवंताची प्राप्ती त्यालाच होते ना, तो सर्व व्यवस्थित या प्रकारे जाणून घेतो. नाहीतर आपल्या आयुष्यात किती दुःख आहे हे सर्वांना माहीत आहे. सुखाच्या शोधामध्ये मनुष्य आहे, पण त्याला सुख कुठं मिळतं का बरं. कुठेच मिळत नाही. हा सृष्टीचा पालन करता आहे ना, तो सर्वापेक्षा वेगळा आहे. म्हणजे जी पृथ्वी निर्माण केली त्या परमेश्वराचं ज्ञान करून आपण घेतलं पाहिजे. त्याचं ज्ञान होतात जीवाला तात्काळ मोक्ष मिळतो ना. समर्थांनीही मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर असं वर्णन केलेलं आहे. मही निर्मिली देव तोळकावा, जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा, तया निर्गुणा लागी गुणी पावे, परिसंग सोडून सुखे राहावे. म्हणजे ज्यानं पृथ्वी निर्माण केली, ज्यानं सृष्टी निर्माण केली, त्या परमेश्वराची ओळख आपण करायला हवी ना. जेव्हा आपल्याला त्या भगवंताची ओळख होईल ना,
तेव्हा या जीवाला तात्काळ मोक्ष मिळून जाईल. हे निर्गुण परमेश्वर आहे ना, सगुण रूपामध्ये भरलेला आहे, याचा अनुभव आपण घेतला पाहिजे. या विषयांचा संग सोडून आपण सुखाच्या मार्गाने वाटचाल करायला हवी ना. पण मनुष्य हे करतो का बरं? मनुष्य नेहमी वाईट विचार करतो. मग जेव्हा आपण वाईट विचार करतो ना, मग आपल्या जीवनात सुद्धा वाईटच उभून जातं. म्हणून आनंदापेक्षा मोठा असा एक आनंद आहे ना, तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो. पण आपण मात्र कधीच दुसऱ्याला आनंदित करत नाही. आपण मात्र दुसऱ्याच्या चेहऱ्यावर कधी आनंद पाहत नाही. मग आपल्या जीवनामध्ये आनंद होईल का बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जो दुसऱ्यांना मदत करतो, दुसऱ्यांचं चांगलं पाहतो, त्याच्या जीवनातसुद्धा चांगलं होतं ना. फक्त आपलं मन दुसऱ्याचं चांगलं पाहायला हवं. माणसाच्या परिचयाची सुरुवात आहे ना, जरी चेहऱ्याने जरी होत असली ना, तरी त्याची संपूर्ण ओळख त्याच्या वाणीने होत असते, त्याच्या विचारानं होत असते, त्याच्या कर्मांनीच होते ना. म्हणून कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नका. कारण या जगात असं कोणीही नाही ज्याला सगळं काही येतं असतं. कोणी ना कोणी, कोणता ना कोणता मनुष्य आहे ना, कशामध्ये कमी असतो, त्याच्यामध्ये आपण चांगले असतो. म्हणूनच स्वतःला कमीसुद्धा लेखू नका. जिथे तुमचा अपमान होतोय तिथे आपण बोलायला सुद्धा शिकलं पाहिजे. नाहीतर प्रत्येक वेळी मान डोळवत आपण राहिलो ना, तर लोक आपला फायदाच घेतील ना. हा कलियुग आहे. कलियुगामध्ये आहे ना, प्रत्येक निर्णय आपण जबाबदारीने घेणं गरजेचं आहे. तुम्हाला जर सांगायचं झालं ना, तर आपण आता महाभारतामध्ये जाऊ. जेव्हा कुरुक्षेत्रावर पांडव कौरवांचं युद्ध चालू होतं, श्रीकृष्ण अर्जुनाचा सारथीच होता ना. ज्यावेळी सर्व पुढे त्याचे पूर्ण नातेवाईक दिसत होते, तेव्हा अर्जुनसुद्धा घाबरलेला होता ना. पण आपल्यासुद्धा मनात आलं असतं, मी माझ्या नातेवाईकांसमोर कसा युद्ध करू बरं. पण श्रीकृष्णांना अर्जुनाला समजावलं ना, की ते तुझे नातेवाईक जरी असतील ना, पण तुझ्या मनामध्ये इथे देवता आहे, तुझ्या मनामध्ये इथे नम्रता आहे. पण त्यांच्या मनामध्ये आहे का बरं? ते तुझ्याबरोबर युद्ध करू पाहतात, म्हणजे तुला ते संपू पाहतात. पण जर तू हे युद्ध केलं ना, तर ते धर्माचं कार्य होईल. तुझ्या त्याच्यामध्ये पाप लागणार नाही. म्हणून धर्माचं जो मनुष्य कार्य करतो ना, त्याच्या जीवनामध्ये नेहमी पुण्य होत असतं. त्यावेळी श्रीकृष्णांना अर्जुनाला समजावलं ना, आणि आजसुद्धा त्याचा धडा आपण घ्यायला हवा. पण आपण मात्र लोभाने, अहंकाराने पुसटलेलो असतो. मग आपल्या आयुष्यामध्ये धर्माचं कार्य घडेल का बरं? कधीच घडणार नाही. म्हणून हा भगवंत आहे ना, सर्वत्र आहे. अशी जागा नाही कुठे भगवंत नाही. म्हणून आपण म्हणतो की मी आता हे चोरून काहीतरी अवगुण करेल, भगवंत पाहणार नाही. असं होईल का बरं? भगवंताचे कॅमेरे सर्वत्र आहेत, सर्वत्र त्याला दिसतं. समर्थांनी सुंदर वर्णन केलेलं आहे ना, नभी वावरे जो अणुरेणु काही, रीता ठावया राघवे वीन नाही, तया पाहता पाहता तेची झाले, तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले. म्हणजे या आकाशामध्ये जेवढे अणुरेणू वावरतात ना, त्यामध्ये परमतत्व भगवंताचं भरणूर उरलेलं आहे. दत्तगुरूंचं हे तत्व आहे ना, परमेश्वरा वाचून कोणतंही स्थान रिकामं नाही. त्या स्वरूपाचं पाहण्याचा अभ्यास करता करता पाहणारा स्वतःच ते स्वरूप बनून जातो. त्या परमतत्वाचं ठाई सर्व दृश्य अदृश्य लोप पावतं ना, ते एकच ते तत्व उरतं. म्हणजे आताच गुरुपौर्णिमा झाली ना, गुरुदेव दत्तांचं ते तत्व सर्वत्र आठवडाभर जागृत झालेलं होतं. त्याचा कोणी फायदा घेतला असेल, कोणी संकल्प केला असेल,
प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या भक्तीप्रमाणे फायदा मिळाला ना, आम्हालासुद्धा मिळाला, प्रत्येकाला मिळाला ना. आणि तेच घेऊन आपण भगवंताकडे जाणार आहोत ना. म्हणून आपण जेवढं जेवढं चांगलं कार्य करू ना, तेवढं तेवढं आपल्या मृत्यूच्या प्रवासामध्ये आपल्याला उपयोगी पडणार आहे. म्हणून कोणाला दुखवू नका, कोणाच्या जीवनामध्ये वाईट विचार करू नका, सर्वांना प्रेम करा. जर तुम्ही सर्वांशी प्रेम कराल ना, तर तुमच्यावर भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.